राज्यात शेतकऱ्यांच्या जमिनींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा किसान सभेने दिला। छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 13 मे रोजी पार पडलेल्या राज्यव्यापी जमीन हक्क परिषदेत हा निर्णय घेण्यात आला। शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर 1 जून रोजी जमिनीच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। या परिषदेत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती। विजू कृष्णन यांनी केंद्र सरकार व कॉर्पोरेट कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याच्या चालीबाजींवर प्रकाश टाकला, तर डॉ. अशोक ढवळे यांनी समारोपात 1 जून रोजी राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन करत जमिनीवरील डाक्याचा तीव्र निषेध व्यक्त केला। राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिषदेत माकपचे आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेत जमीन हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याची ग्वाही दिली। प्रमुख ठराव किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवरे यांनी मांडला, ज्याला विविध शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिला। एक राष्ट्रीय महामार्ग आहे, तरी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाची आग्रह आहे सरकार धरतंय। रत्नागिरी नागपूर हा नागपूर पासून गोव्यापर्यंत या महामार्गाला प्रस्तावित महामार्गाला समांतर महामार्ग आहे, परंतु सरकार या शेतकऱ्यांशी बोलायला तयार नाही। गावोगावचे 12 जिल्ह्यातले शेतकरी या आंदोलनामध्ये आहेत। सरकारने ज्या वेळेला आग्रह धरला होता त्यावेळेला या 12 जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या महायुतीच्या विरोधामध्ये प्रचार केला आणि महाआघाडीचे या सगळ्या जिल्ह्यातले खासदार निवडून आणले। त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या, महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ रद्द करतो अशा पद्धतीचं आश्वासन दिली आणि मग त्या जिल्ह्यामध्ये परत त्या महायुतीला मतदान पडलं। हे सगळ्या राजकीय भूमिका आपल्याला घ्याव्या लागणार आहे। सरकार आज तळ्यात मळ्यात जर करत असेल तर त्यांना कसं उन्हात उभा करायचं हे शेतकरी चांगलं जाणून आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी पूर्ण महामार्गालाच विरोध आहे त्या ठिकाणी किसान सभा त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। काही महामार्ग असे आहेत ते कामकाज फार पुढे गेलेलं, परंतु त्या महामार्गातल्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला व्यवस्थित सरकार देऊ शकत नाही। उदाहरण फक्त मी एकच देईन, आपल्याकडून जो सुरत चेन्नई महामार्ग चाललेला आहे, या सुरत चेन्नई महामार्गामध्ये जे मूल्यांकन झालेलं आहे हे मूल्यांकन अत्यल्प झालेलं आहे। आपण सगळे जाणकार शेतकरी आहोत। बागायती जमिनीला बाजारभाव किती आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे, जिरायत जमिनीला बाजारभाव किती आहे हे सगळ्यांना माहित आहे, आणि आज जमिनीचे भावच एकूण किती आहेत हे सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे। किती मूल्यांकन केलं असेल? 1 लाखापासून ते 6 लाखापर्यंत एकरी मूल्यांकन केलेलं आहे सुरत चेन्नई महामार्ग। सोलापूरचे कॉम्रेड या ठिकाणी उपस्थित आहेत। सोलापूर जिल्ह्यातलं जे मूल्यांकन झालेलं आहे एकराला 1 लाख रुपये मूल्यांकन झालेलं आहे। सरकार म्हणतंय आम्ही कायद्याने केलेलं आहे। मूल्यांकन जरी कायद्याने केलेलं असलं तरी मूल्यांकन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। केरळ सारखं राज्य हेक्टरी 35 कोटी रुपये देऊ शकतं, महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही? म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गामध्ये गेलेल्या आहेत तो शेतकरी अस्वस्थ आहे। गेल्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरला विमानतळासाठी जमीन अधिग्रहण करायला, जमिनीचं सर्वेक्षण करायला आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावलं। तिथल्या शेतकऱ्यांच्यावर लाठीचार्ज झाला। एक महिला त्याच्यामध्ये दगावली गेली। 7 गावाच्या शेतकऱ्यांनी तिथे विरोध केलेला आहे। सरकार ऐकायला तयार नाही। आज स्थगिती देतो म्हटलेलं आहे, फक्त ऐकायला तयार नाही। हे का सरकार हे करायला लागलेलं आहे? ह्याचं एकमेव कारण असं आहे की त्याच्यामध्ये होणारी जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीमधले टक्केवारीवर डोळा या सरकारचा आहे, टक्केवारीवर डोळा। आपण सगळ्यांनी ऐकला, आपण तो सगळ्यांनी वाचला। जमिनीच्या बद्दल, शेतकऱ्यांच्या मालकीबद्दल, शेतकऱ्यांच्या मालकी हिसकावून घेणाऱ्या वेगवेगळ्या सामंती संबंधांबद्दल, सगळ्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्योतिबा फुले यांनी जे प्रचंड योगदान या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिलं त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची मालकी आणि त्याच्या लढ्याला बळ मिळालं।
हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये. अर्थातच त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर दादासाहेब गायकवाड आणि इतर सगळे हे जे काही लोक होते, समाज सुधारक होते, यांनी शेतकऱ्यांची जी बाजू महाराष्ट्रात घेतली, ही जमीन कसली आणि त्यातून जमीन आमच्या हक्काची ही जी काही भावना तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवली, त्याला तोड नाही. आताच कॉम्रेडांनी सांगितलं की कोणाची जमीन, ते म्हणाले विजू कृष्णन म्हणाले. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे AKLgavkari@gmail.com.